हॅलो फ्रेंड्स, मार्केटिंगमध्ये आयडिया बदलत नाही, ती आयडिया कोणासाठी मांडतोय हे बदलतं. हेच या दोन्ही पोस्टमधून समजेल. ही दोन्ही पोस्ट वर्ल्ड पोस्ट डे साठी क्रिएट केले आहे, पण एक कंपनी एंटरटेनमेंट सेक्टर मधली आहे आणि दुसरी कंपनी टेक्नॉलॉजी सेक्टर मधली आहे. इव्हेंट एकच होता, पण दोन्ही सेक्टरचा ऑडियन्स वेगळा होता, म्हणून पोस्ट डिझाईन करताना विचारही वेगळा करावा लागला. आता ही पहिली पोस्ट बघूया. इथे सुरुवातीला मी स्वतःला एक प्रश्न विचारला, आजच्या काळात पोस्ट म्हणलं तर लोकांच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं? पूर्वी लोक पत्र लिहायचे, पत्र पाठवायचे आणि त्या पत्रांमुळे लोक एकमेकांशी कनेक्ट राहायचे. आज पत्र, लेटर्स जवळपास संपलेलं आहे, पण कम्युनिकेशन संपलेलं नाही. तर त्याचं माध्यम बदलले. आज सोशल मीडिया आहे. पूर्वी लेटर्स असायचे, आज मेसेजेस असतात. इथूनच पोस्ट डिझाईनसाठी मला पहिला कनेक्शन मिळाला. मग मी ह्या थॉटला एका जुन्या गाण्याशी कनेक्ट केलं. कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा. या गाण्यामध्ये कबूतर पत्र घेऊन जातो आणि नंतर त्या पत्राची आणि समोरचा काय उत्तर देईल याची वाट बघितली जाते. आजच्या पिढीत कबूतर नाही, पण मेसेज केल्यावर वाट बघण्याची तीच भावना अजूनही आहे. एखाद्याला मेसेज केल्यावर ब्लू टिक येईल काय, रिप्लाय येईल काय याची वाट बघितली जाते. ही उत्सुकता आजही आहे. म्हणजे इमोशन तोच आहे, पण माध्यम बदलले. मग मी हाच कनेक्शन वापरून ही पोस्ट डिझाईन तयार केली. तुम्हाला ही क्रिएटिव्हिटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच वर्ल्ड पोस्ट डे साठी मी एका टेक्नॉलॉजी कंपनीसाठी कशी पोस्ट डिझाईन केली आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. असेच क्रिएटिव्ह थिंकिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू.